शासनाकडे जमा असलेल्या जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर करणार असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। तसा मोठा निर्णय देखील घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं। राज्यातील 963 शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्या नावावर करणार असल्याचं बावनकुळे म्हणाले। रेडी रेकनरच्या 25% रक्कम शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे। शेतसारा न भरल्यानं तहसीलदार कार्यालयांनी या जमिनी जमा केलेल्या होत्या। जुन्या काळामध्ये महसूल न भरल्यामुळे जमिनीचा त्या जमिनी सरकारने आपल्या नावाने केलेल्या आहेत किंवा त्याला आकारी पड जमीन म्हणून त्या ठिकाणी त्याचं डेझिग्नेशन केलेलं आहे। त्यामुळे त्या क्लास 2 च्या जमिनी झालेल्या आहेत। आजही शेतकरी स्वतःच त्या जमिनी वाहतात। त्या काळात कदाचित दुष्काळ असल्यामुळे 40 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी ते त्याचा शेतसारा भरू शकले नाहीत किंवा महसुली देणी देऊ शकले नाहीत। आता त्या जमिनींची किंमतही वाढली आहे। त्या जमिनी क्लास 1 मध्ये म्हणजे त्यांच्याच नावाने करता येतील याकरता आपण अमेंडमेंट कायदा आणतोय। त्या कायद्याला आज आम्ही शेतकऱ्यांनी शेतसारा न भरल्यामुळे तगाई न भरल्यामुळे तहसीलदार यांनी त्यांच्या अधिकारामध्ये या जमिनी शासन जमा केल्या होत्या। संपूर्ण 963 शेतकऱ्याच्या शेतजमिनी ज्या महाराष्ट्र शासनाच्या नावाने होत्या आता ही जमीन शेतकऱ्यांच्या मालकीची होणार। महाराष्ट्र शासन नाव कमी होणार। केवळ रेडी रेकनरच्या 25% रक्कम ही शेतकऱ्यांना भरावी लागणार। या अटीवर आम्ही आज हा निर्णय घेतलेला आहे।